आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। कोरोची इथं पीडित अल्पवयीन मुलीला पद्माकर माने यानं जीवेठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची फिर्याद पीडित मुलीनं शहापूर पोलीस ठाणे इथं दाखल केली होती। या दरम्यान पीडित मुलगी ही तिचे नातेवाईकांसोबत शेळोली तालुका भुदरगड इथं राहायला गेली असता तिचा नातेवाईक आरोपी महेश कांबळे यानं देखील तिला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले असल्याची पुरवणी जबाब पीडित मुलगीनं वैद्यकीय तपासणी दरम्यान पोलिसांना दिल्यावरून शहापूर पोलीस ठाणे यांनी भारतीय न्याय संहिता कलम 64, 351, 2, 3 सह बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा नोंद करून या कामी चौकशी आणि तपास करून पद्माकर माने आणि महेश कांबळे यांना अटक करून इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केलं। त्यावेळी आरोपी महेश कांबळे याच्या वतीनं न्यायालयात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिलं। आरोपी महेश कांबळे यांच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल करून आरोपी यांच्यावर खोटी, रचनात्मक आणि उशिरा पुरवणी जबाबानुसार गुन्हा दाखल केला असून त्याप्रमाणे महेश कांबळे यांनी कोणतंही गैरकृत्य पीडित मुलीसोबत केलं नसून फिर्यादीमध्ये तसा कोणताही उल्लेख नाही। आरोपी महेश कांबळे यांना अटकेत ठेवण्यासाठी कोणतीही जप्ती, चौकशी आणि तपास करण्याचं शिल्लक नाही असे आणि इतर महत्त्वाचे मुद्दे ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी युक्तिवादातून न्यायालयासमोर मांडून महेश कांबळे यांना जामिनावर खुलं करण्याची विनंती केली। यावर पोलिसांनी सरकारी पक्ष आणि फिर्यादी यांनी जोरदार हरकत घेऊन जामीन नामंजूर होण्यासाठी प्रयत्न केले। यावर न्यायालयानं ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून महेश कांबळे यांना सशर्त जामीन मंजूर केला।